वळूयात महाराष्ट्रातल्या आणखीनही काही महत्त्वाच्या घडामोडींकडे। मंत्र्यांच्या ओएसडींच्या नियुक्तीचा वाद आता जास्त चिघळण्याची शक्यता दिसतेय। अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा मंत्र्यांच्या ओएसडींकडून पैशाची मागणी झाल्याचा आरोप केलाय। विशेष म्हणजे आज त्यांनी त्या मंत्र्यांची नावंही सांगितली आहेत। हे चारही मंत्री शिंदे गटाचेच आहेत, ज्यामध्ये तानाजी सावंत, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार आणि संजय राठोड या मंत्र्यांचा समावेश आहे। या मंत्र्यांच्या ओएसडींनी पैसे मागितल्याचं मिटकरींचं म्हणणं आहे। अमोल मिटकरींकडून ओएसडी विवेक मोगल यांच्या कार्यपद्धतीवर ठपका ठेवण्यात आलाय। शिंदे गटाच्या मंत्र्यांवर केलेल्या या गंभीर आरोपांमुळे आता महायुतीमध्ये नवा वाद पेटण्याची शक्यता दिसते। सरकार असताना ज्यावेळेस पहिल्यांदा आमदार झालो त्यावेळेस माझा नवीन अनुभव होता आणि त्या अनुभवामध्ये मला संदीपान भुमरे साहेब ज्या खात्याचे मंत्री होते त्या खात्याशी संबंधित एका एजंटनी मी त्यांचा पी आहे असं भासवून पैशाची मागणी केली होती आणि पैशाची मागणी पूर्ण न झाल्यामुळे ती माझी कामं पण प्रस्तावित झाली नाहीत। त्यानंतर मला कळलं की असं पण असू शकतं। त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जो पारदर्शकतेचा निर्णय आणि फिक्सरांना चाप लावलाय याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। नेमकं कोणत्या खात्याचे होते, कोणत्या मंत्र्यांचा अनुभव आला होता? मला मंत्री म्हणून व्यक्तिशः मी मंत्र्यांचं नाव घेत नाहीये। ज्या खात्याचे संबंधित मंत्री मला आरोग्य विभागाशी काम पडलं त्यावेळेस आरोग्य मंत्री तानाजी सावंत होते, मला मृद व जलसंधारण विभागाशी काम पडलं त्यावेळेस मंत्री संजय राठोड साहेब होते, मला रोजगार हमी योजना फलोत्पादनशी काम पडलं त्यावेळेस संदीपान भुमरे मंत्री होते आणि कृषी खात्याशी काम पडलं त्यावेळेस अब्दुल सत्तार होते। त्यामुळे या चारही डिपार्टमेंटचा मला वाईटच अनुभव आला। तर अमोल मिटकरी यांनी शिवसेना शिंदे गटाच्या काही मंत्र्यांवर गंभीर आरोप केलेत। सध्या मुद्दा आहे तो या मंत्र्यांचे पीए आणि ओएसडी नेमण्याचा। या सगळ्या मंत्र्यांचे पीए आणि ओएसडी तेव्हाच नेमले जातील जेव्हा मुख्यमंत्री त्यांच्या नावाला मंजुरी देतील। काही नावांना मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिलेली नाही आणि त्यामुळे महायुतीमध्ये धुसफूस असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे। मात्र मुख्यमंत्र्यांकडेच मंत्र्यांचे पीए आणि ओएसडी नेमण्याचा अधिकार असतो असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणि या सगळ्यावर काहीसा पडदा पडेल असं दिसत असतानाच अमोल मिटकरी यांनी महायुतीतल्याच म्हणजे मागच्या सरकारमधल्या काही मंत्र्यांवर हे गंभीर आरोप केलेत।